नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 2 मे. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया. 2 मे 1949 पंजाब उच्च न्यायालयात मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. 50 दिवस चाललेल्या खटल्यानंतर 21 जून 1949 रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. 315 पानी या निर्णयात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. फाशीची तारीख 15 नोव्हेंबर 1949 अशी निश्चित करण्यात आली होती. गांधी हत्ये प्रकरणी गोडसे आणि आपटे यांना अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली होती. स्वतंत्र भारतातली ही पहिलीच फाशीची शिक्षा होती. त्याचवेळी या प्रकरणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2 मे 1921 रोजी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा कोलकाता इथं जन्म झाला. त्यांनी एकूण 36 चित्रपट दिग्दर्शित केले, ज्यासाठी त्यांना 32 राष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. पाथेर पांचाली हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता, ज्याचं कान्स चित्रपट महोत्सवात खूप कौतुक झालं. पाथेर पांचालीनं अनेक पुरस्कारही पटकावले. 1964 मध्ये सत्यजित रे यांनी किशोर कुमार यांच्यासोबत चारुलता हा चित्रपट केला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांचा एकही चित्रपट ऑस्करसाठी पाठवला गेला नाही. असं असूनही 1992 मध्ये त्यांना ऑस्करच्या ऑनररी अवॉर्ड फॉर लाईफटाईम अचीव्हमेंट यानं गौरवण्यात आलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सत्यजित रे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः येऊ शकले नाहीत आणि सुमारे महिनाभरातच 23 एप्रिल 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. विष्णुकांत शास्त्री यांचा जन्म 2 मे 1929 रोजी कोलकाता इथं झाला. ते भारतीय राजकारणी आणि साहित्यिक होते. विष्णुकांत शास्त्री हे उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही होते. विष्णुकांत शास्त्री हे हिंदीचे उत्तम अभ्यासक म्हणून जगभर ओळखले जात होते. काव्य वाचन, प्रवास, शैक्षणिक साहित्य, तत्वज्ञान या क्षेत्रात त्यांना विशेष रस होता. आपल्या भाषणात ते प्रसिद्ध कवींच्या कवितांमधील उतारे संदर्भित करण्यात पटाईत होते. भारतभरातील विद्यापीठ आणि साहित्य संस्थांमध्ये ते व्याख्यानही देत असत. 2 मे 2011 रोजी अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन मारला गेला. अमेरिकेनं 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा बदला पूर्ण करत ऑपरेशन नेपच्यून स्पियर अंतर्गत पाकिस्तानातील अबोटाबाद इथं लपलेल्या ओसामा बिन लादेनला संपवलं. अमेरिकेची ही संपूर्ण कारवाई इतकी गुप्त होती की पाकिस्तान सरकारलाही त्याची माहिती नव्हती. संपूर्ण ऑपरेशन 40 मिनिटं चाललं. यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लादेनच्या मृत्यूची पुष्टी दिली. ओसामा बिन लादेन हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक होता. त्याचा जन्म 10 मार्च 1957 रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथं झाला. 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरला लक्ष्य केलं होतं. हा हल्ला जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी हल्ल्यांमध्ये गणला जातो. यामध्ये 2000हून अधिक लोक मारले गेले आणि 6000हून अधिक लोक जखमी झाले होते. 2 मे 1519 रोजी जगातील सुप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची याचं फ्रान्समध्ये निधन झालं. तो त्याच्या चित्रांसाठी आणि विशेषतः मोनालिसा आणि द लास्ट सपर याच्यासाठी ओळखला जातो. लिओनार्डोनं वयाच्या 14व्या वर्षी एक छंद म्हणून शिल्प बनवण्यास सुरुवात केली, पण नंतर त्यानं अशी शिल्प बनवली ज्याचं सर्वांनी कौतुक केलं. त्याची प्रतिभा पाहून त्याच्या वडिलांनी त्याला एका प्रसिद्ध शिल्पकाराकडे पाठवलं. यानंतर लिओनार्डोनं मागं वळून पाहिलं नाही. लिओनार्डो दा विंचीचं प्रसिद्ध चित्र मोनालिसानं त्यांना अमर केलं. हे पेंटिंग फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लुवर म्युझियममध्ये आहे. ते पाहण्यासाठी लाखो लोक दरवर्षी लुवर इथं पोहोचतात. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.